विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर आज आपण क्लास 12th बायोलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर ॲनिमल या चॅप्टरमधील 2.6 एम्ब्रायनिक डेव्हलपमेंट याचा स्टडी करणार आहोत. तर आपण मागील लेक्चरमध्ये फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी याचा स्टडी केला होता. तर फर्टिलायझेशन या प्रोसेसमुळे डिप्लॉइड झायगोट डेव्हलपमेंट होत असतात आणि द झायगोट फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ सिनगॅमी इज ॲक्टिवेटेड टू डिवाइड. म्हणजे जे फर्टिलायझेशन या प्रोसेसमुळे झायगोट डेव्हलपमेंट झालेला असतो तर तो ॲक्टिवेट होऊन त्याचं डिवायडेशन होतात. तर त्यापैकी पहिली जी काही स्टेज आहे एम्ब्रायनिक डेव्हलपमेंटची ती आहे क्लिवेज. It is the process of early mitotic divisions of the zygote into a hollow multicellular blastula. तर क्लिवेज या प्रोसेसमध्ये हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला हे झायगोटपासून डेव्हलपमेंट होत असतात. तर यालाच क्लिवेज असं म्हटलं जातं. इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल्स. तर या क्लिवेजमध्ये जे काही डॉटर सेल फॉर्म झालेले असतात तर याची ग्रोथ होत नाही आणि द सेल फॉर्म्स बाय क्लिवेज आर कॉल्ड ॲज द ब्लास्टोमियर. मग क्लिवेजने जे काही सेल डेव्हलपमेंट झालेले असतात त्याला ब्लास्टोमियर्स असं म्हटलं जातं. सिन्स देअर इज नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिवेज द साईज ऑफ ब्लास्टोमियर विल बी रिड्यूस विथ एव्हरी सक्सेसिव्ह क्लिवेज. म्हणजे या क्लिवेज या प्रोसेसमध्ये जे काही असणारे डॉटर सेल्स असतात त्याची ग्रोथ होत नाही, परंतु ॲक्च्युअल जे काही साईज असते ब्लास्टोमियरची ती काय होत असते, रिड्यूस होत असते. आणि ॲज द साईज रिड्युसेस द मेटाबॉलिक रेट इन्क्रीजेस. जर एखाद्या सेलचं जर साईज कमी झाली तर त्याचा मेटाबॉलिक रेट काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. आणि सबसिक्वेंट क्लिवेज आर दस फास्टर दॅन द अर्लियर वन. आणि मेटाबॉलिक रेट हायर झाल्यामुळे तर त्यामध्ये काय होतं की त्याचं जे काही सबसिक्वेंट क्लिवेज असतात ते देखील काय होतात की अगदी फास्टर होत असतात पहिल्यापेक्षा. अँड दिस रिक्वायर्ड रॅपिड रिप्लिकेशन्स ऑफ DNA अँड हाय कन्झम्पशन्स ऑफ ऑक्सिजन. तर या फास्टर प्रोसेसमुळे किंवा फास्टर क्लिवेजमुळे काय होतं की जो काही DNA असतात त्याचं पण काय होतात की फास्टरली रिप्लिकेशन होतात आणि हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन, यामध्ये ऑक्सिजन कन्झम्पशनची कॅपॅसिटी देखील काय होते की वाढत असते. तर याची जी काही प्रोसेस आहे ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण डायग्राम पाहणार आहोत. या ठिकाणी जे काही 4 डायग्राम दाखवले आहेत पहा या ठिकाणी ABCD. तर पहिल्या डायग्राममध्ये 2 सेल स्टेज आहे, दुसऱ्यामध्ये 4 सेल स्टेज आहे, तिसऱ्यामध्ये 8 सेल स्टेज आहे आणि Dमध्ये मोरुला आहे. तर हे 4 डायग्राम आहे पहा. या डायग्राममध्ये काय होतात की फक्त ब्लास्टोमियरचं डिव्हायडेशन्स होतात, म्हणजे त्या डॉटर सेलची ग्रोथ होत नाही, म्हणजे ॲक्च्युअल त्याची साईज वाढत नाही किंवा इन्क्रीज होत नाही. तर आता याच्या प्रोसेस जी आहे आपण थेरॉटिकली ते पाहूया. त्या प्रोसेसमध्ये पहा सुरुवातीला दिले पहा, इन अ ह्युमन क्लिवेज इज अ होलोब्लास्टिक दॅट इज द होल झायगोट गेट्स डिवायडेड. तर आता जे काही क्लिवेज जे असतात हे कसं असतं की होलोब्लास्टिक म्हणजे काय, जे काही कम्प्लीट झायगोट असतो त्याचं डिवायडेशन होत असतात. आणि द क्लिवेज प्लेन्स मे बी लॉंगिट्युडिनल ऑर मेरीडायोनल अँड इक्वेटोरियल ऑर हॉरिझॉन्टल. इट इज रॅडियल अँड इनडेटर्मिनेट दॅट इज फेट ऑफ ईच ब्लास्टोमियर इज नॉट प्री डेटरमाइन. म्हणजे जे काही क्लिवेजची डिव्हायडेशन्स होत असतात, आपण तुम्हाला सगळ्याला अक्षवृत्त रेखावृत्त माहिती असेल, म्हणजे लॉंगिट्युडिनल म्हणजे अक्षवृत्त किंवा मेरीडिओनल किंवा इक्वेटोरियल किंवा हॉरिझॉन्टल. तर अशा प्लेनमध्ये काय होत असतं की या जे काही ब्लास्टोमियर्स असतात त्याचे डिव्हायडेशन्स होत असतात. आणि हे जे काही डिव्हायडेशन्स असतात इट इज रॅडियल अँड इनडेटर्मिनेट. जसं एखादं सर्कल असतं, सर्कलमध्ये रेडियस असते, त्याप्रमाणे मध्यापासून म्हणजे जो काय झायगोट असतो हा सेंटरला असतो, म्हणजे त्या ठिकाणापासून काय होतात की त्याचं डिव्हायडेशन व्हायला सुरू होते. आणि इनडेटर्मिनेट म्हणजे ते काय असतात की अनिश्चित स्वरूपाचे असतात. तर आता ही जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया. द फर्स्ट क्लिवेज इन द झायगोट इज मेरीडिओनल अँड ऑकर्स ॲट अबाउट 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजेच रेखावृत्ते जसे असतात त्या पद्धतीने काय होतात की याचं पहिलं डिव्हिजन्स होत असतात कधी, आफ्टर द 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. आणि इट डिवाइड्स लॉंगिट्युडिनली इंटू 2 ब्लास्टोमियर, one slightly larger than
द अदर. तर ज्यावेळेस पहिलं क्लिवेज होत असतात, पहिलं क्लिवेज 30 तासानंतर झाल्याच्या नंतर त्याच्यापासून 2 अनइक्वल सेल तयार होतात. तर त्यामधील एक सेल कशी असते, लार्जर असते, तर एक सेल कशी असते, स्मॉलर असते. द सेकंड क्लिवेज इज ऑल्सो लॉन्गिट्युडिनल बट ॲट द राईट अँगल टू द फर्स्ट वन अँड ऑकर्स आफ्टर 30 hours ऑफ फर्स्ट क्लिवेज. यानंतर सेकंड क्लिवेज जे होत असतात हे देखील कसे असतात की लॉन्गिट्युडिनल असतात आणि जे काही पहिलं डिव्हिजन झालेलं आहे त्याच्या राईटला काय होत असतं की याचं डिव्हिजन होतात, ते देखील फर्स्ट क्लिवेज झाल्याच्या नंतर 30 hours नंतरच. ओके. द थर्ड क्लिवेज इज अ हॉरिझॉन्टल. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, जे काही थर्ड क्लिवेज आहे हे हॉरिझॉन्टल आहे आणि पहिले 2 जे काही क्लिवेज आहेत हे लॉन्गिट्युडिनल आहेत. मीन्स द थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल. आफ्टर थर्ड क्लिवेज द एम्ब्रियो इज इन अ 8 cell स्टेज. म्हणजे ज्यावेळेस थर्ड क्लिवेज होतात त्यावेळेस जो काही असणारा एम्ब्रिओ असतो हा 8 cell स्टेजचा असतो. तुम्ही डायग्राममध्ये मगाशी आपण पाहिलंच होतं. आणि ॲज द क्लिवेज आर गोईंग ऑन द यंग एम्ब्रिओ इज ग्रॅज्युअली बीइंग पुश टुवर्ड द युटेरस. म्हणजे ज्यावेळेस हा क्लिवेज किंवा एम्ब्रिओ असतात याचं डिवायडेशन होत असतानाच हा जो काही असणारा एम्ब्रिओ असतो तो काय केला जातो की युटेरसकडे काय केला जातो, पुश केला जातो. आणि बाय द एंड ऑफ 4th day आफ्टर फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्याच्या म्हणजे एंड ऑफ 4th day ऑफ फर्टिलायझेशन म्हणजे 4थ्या दिवशीच्या शेवटी एम्ब्रिओ इज अ सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 cells अँड एक्सटर्नली लुकिंग लाईक द मलबेरी. तर चौथ्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशीच्या शेवटी जर आपण हे जे काही सेलचं झायगोटचं डिवायडेशन झालेलं असतात तर त्यामध्ये काय होतं की नंबर ऑफ सेल काय होतात की त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. म्हणजे जवळपास 16 ते 32 सेल त्याच्यामध्ये असतात आणि ते एका सॉलिड बॉलसारखे दिसतात. किंवा जे काही असणारे मलबेरी असतात किंवा रेशीम उद्योग आपण त्याला म्हटलं जातं मलबेरी, तर त्या मलबेरीसारख्या काय होतात की आपल्याला त्या सेल पाहायला मिळतात. त्यालाच काय म्हटलं जातं, दिस स्टेज इज दस कॉल्ड मोरुला. तर त्यालाच मोरुला असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी डायग्राममध्ये पहा तुम्ही, पहिले जे काही 2 डिव्हिजन्स असतात, पहिले डिव्हिजन्स लॉन्गिट्युडिनल होतात, 2 अनइक्वल सेल तयार झालात. त्यानंतर 24 to 30 hours नंतर जे काही 4 cell स्टेज आहेत ते याच्या फर्स्ट जे काही डिवायडेशन झाले त्याच्या राईटलाच होत असतात. आणि त्यानंतर थर्ड जे काही क्लिवेज आहे यापासून 8 सेल तयार होतात, परंतु हे हॉरिझॉन्टली डिवाइड होत असतात. आणि फायनली यामध्ये जे काही डी सेल डायग्राम आहे त्यापासून मोरुला म्हणजे त्या ठिकाणी 16 to 32 सेल काय होतात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत असतात. आणि फायनल याच्यामध्ये दिले पहा, द मोरुला शोज सेल्स ऑफ 2 टाइप्स, स्मॉलर क्लिअरल सेल टुवर्ड्स द आउटर साइड अँड इनर सेल मास ऑफ अ लार्जर सेल. तर याच्यामध्ये काय होतं, 2 प्रकारच्या सेल पाहायला मिळतात. कशामध्ये, मोरुलामध्ये. जे काही स्मॉलर सेल्स असतात टुवर्ड्स द आउटर साइड ऑफ द इनर सेल, म्हणजे काय असतं बाहेरच्या आउटर साईडला काय असतात की अगदी स्मॉलर सेल असतात. आणि इनर सेल मास जे असतात ते कसे असतात की लार्जर सेल असतात. आणि सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज टिल द फॉर्मेशन्स ऑफ मोरुला. The zona pellucida is retained around the embryo and thus there is no change in the overall size from zygote to morula. म्हणजे जोपर्यंत म्हणजे फॉर्मेशन ऑफ मोरुला जरी फॉर्म झालेला असेल तरी देखील जो काही आउटरचा कव्हरिंग लेयर्स आहे झोना पेलुसिडा हा काय होतो की जोपर्यंत झायगोट टू मोरुला फॉर्म होत नाही तोपर्यंत काय असतो की कंटिन्यू राहत असतो. आणि द मोरुला रिचेस द इस्थमस अँड गेन एंट्री इनटू द युटेरस बाय एंड ऑफ द डे 4. मग हा जो काही मोरुला असतो हा मोरुला काय होतो की जो काही युटेराईन किंवा फॅलोपियन ट्यूबचा पार्ट असतो इस्थमस तिथपर्यंत काय होतं की येऊन युटेरसमध्ये काय होतं की पोहोचतो. तर त्याचा कालावधी आहे पहा एंड ऑफ द डे 4. आता यानंतर आपली सेकंड जी काही प्रोसेस आहे ती आहे ब्लास्टुलेशन. तर आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा आणि जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.